नमस्कार. दैनिक नक्षत्र भविष्य सांगणाऱ्या श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 11 जानेवारी 2026 आणि आज चंद्र आहे सकाळी चित्रा नक्षत्रामध्ये आणि सायंकाळी 6:12 नंतर चंद्र जातो आहे स्वाती नक्षत्रामध्ये. तर स्वाती हे नक्षत्र राहूचे नक्षत्र आहे आणि चित्रा हे नक्षत्र मंगळाचे नक्षत्र आहे. तर मंगळ आणि राहूचा हा संबंध आज आपल्या 27 नक्षत्रांसाठी काय शुभ अशुभ फल घेऊन आलाय हे बघण्यासाठी आपण चालू करूया आजचे दैनिक नक्षत्र भविष्य. पण तत्पूर्वी आपल्या श्रीशास्त्र या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण बघत जा, कारण तुमचे जरी नक्षत्र एखादे असले तरी तुम्ही तुमच्या मित्रांचे, मैत्रिणींचे आणि जवळपासच्या लोकांचे नक्षत्र जाणून त्यांचा आजचा दिवस कसा राहिला नाही ते तुमच्याशी कसे राहतील याचाही अंदाज तुम्ही नक्की घेऊ शकता. तर चला चालू करूया आजचे म्हणजे दिनांक 11 जानेवारी 2026 चे दैनिक नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. आज व्यापार किंवा व्यवसायासाठी सकाळचा कालावधी एवढा उत्तम नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे व्यवहार सकाळी केल्यास थोडा त्रास होऊ शकतो, त्यामुळे आज व्यवहार टाळावेत. विद्यार्थ्यांसाठी आज अभ्यासामध्ये खास असे मन लागणार नाही, त्यामुळे थोडासा आज अभ्यासाचा कंटाळा होऊ शकतो. आणि प्रेमात पडलेल्या जोडप्यांसाठी आजचा दिवस देखील एवढा उत्तम नाही, त्यामुळे आज शक्यतो आपण भेटणार असाल तर खूप काही अपेक्षा समोरच्याकडनं ठेवू नका, कारण विनाकारण वाद होऊ शकतात, त्यामुळे थोडी काळजी घ्या. मात्र संध्याकाळची वेळ हा तुमच्या तिघांसाठी अति उत्तम राहील, त्यामुळे कोणत्याही प्रकारची चांगली गोष्ट करणार असाल तर संध्याकाळची वेळ आपणासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे जास्वंदीचे फूल गणपतीला वाहावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. आज शारीरिक प्रकृती आपली चांगली सुधारू शकते. आरोग्याच्या बाबतीमध्ये आज तुमच्यासाठी दिवस उत्तम आहे. जुन्या आजारातून बरे होण्याचे संकेत आज मिळत आहे. आज आपल्यासाठी कुटुंबाचे वातावरण देखील उत्तम राहील. कुटुंबासोबत आज आपण आनंदाने राहू शकतात आणि आज विशेष म्हणजे कुटुंबियांसोबत चांगला जेवणाचा आस्वादही घेऊ शकतात. प्रेमासाठी मात्र आज संध्याकाळी 6:15 नंतरचा कालावधी जास्त घातक आहे, त्यामुळे संध्याकाळी भेटू नका, कारण शक्यतो गैरसमज होऊन तुमचं ब्रेकअप होऊ शकतं, त्यामुळे प्रेमी जोडप्यांनी आज सायंकाळी शक्यतो भेटू नये. आजसाठी आपणास उपाय आहे बाहेर जाताना खडीसाखर खाऊन जावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. आज आर्थिक बाबतीत जर विचार केला तर आज शेअर मार्केटची कंडिशन थोडी गडबड राहील, त्यामुळे आर्थिक नुकसान भासवू शकते. सामाजिक बाबतीमध्ये मानहानी होऊ शकते. राजकीय क्षेत्रातील लोकांनी थोडे सांभाळून राहणे गरजेचे आहे, परंतु रात्रीच्या टायमाला मात्र हे वातावरण बदलले राहील, त्यामुळे फॉरेन मार्केटमध्ये ट्रेडिंग करणारे लोक किंवा पर्सनल होणाऱ्या मीटिंग यामधून तुम्हाला रात्री निश्चित फायदा होऊ शकतो. आजसाठी आपणास उपाय आहे सूर्याला अर्घ्य देताना चिमूटभर हळद त्यामध्ये टाकावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. आज व्यापारासाठी म्हटले तर आज वसुलीसाठी सकाळची वेळ अत्यंत उत्तम आहे, त्यामुळे व्यापारात अडकलेले पैसे आपण सकाळी नक्की वसूल करू शकतात. मात्र संध्याकाळी कोणत्याही बाबतीत वसुलीसाठी जाऊ नका, भांडण होऊ शकतात, वादविवाद होऊ शकते. प्रेमी जोडप्यांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम राहील, कारण आपल्या प्रियकराकडून आपल्याला काहीतरी भेट वस्तू आज मिळू शकते, त्यामुळे आपल्याला अत्यंत शुभ दिवस जाणार आहे. मात्र सायंकाळी भेटणार असाल थोडेसे टाळलेले बरे राहिले. आपणासाठी दिवसभर चांगला आहे. आजसाठी आपणास उपाय आहे गाईला पोळी खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. आज नोकरीमध्ये कामाचा थोडा व्याप वाढू शकतो, थोडी धावपळ राहील, काम थोडेसे वाढू शकते, त्यामुळे विचारपूर्वक काम करणे गरजेचे आहे. आरोग्याच्या बाबतीत विचार जर केला तर आज पित्ता संबंधित किंवा उष्णता संबंधित त्रास आपणास जाणवू शकतो, त्यामुळे बाहेरचे खाणे थोडेसे टाळलेले उत्तम राहील. रात्रीची वेळ मात्र आपणासाठी उत्तम आहे. रात्री अचानक धनलाभ किंवा व्यापारा संबंधित असलेल्या लोकांसाठी चांगल्या गोष्टी चालून येऊ शकतात, त्यामुळे रात्रीची किंवा संध्याकाळची वेळ आपणासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे मसुराची डाळ गायला खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. आज सामाजिक क्षेत्राच्या बाबतीत विचार केला तर आपल्या मित्रांकडून आपल्याला चांगली मदत होऊ शकते आणि आपण एखादे मोठे काम निश्चित दृष्ट्या चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतात. प्रेमाच्या बाबतीत म्हटलं तर आज दुपारपर्यंत प्रपोज करण्यासाठी चांगली वेळ आहे, त्यामुळे आज दुपारच्या आतच शक्यतो भेटलेले उत्तम असेल.
रात्रीच्या टायमाला मात्र भेटू नका, वादविवाद होतील आणि इव्हन ज्यांचे लग्न झाले त्यांनी संध्याकाळच्या टायमाला वाद होणार नाही याची काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे, घराच्या बाहेर जाताना एक हिरव्या रंगाचा रुमाल खिशात ठेवावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. आज आपल्या कौटुंबिक गरजा चांगल्या भागणार आहेत, त्यामुळे आपले कौटुंबिक नातेवाईक, जवळचे नातेवाईक आपल्याला भेटीसाठी येतील, त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम राहील. व्यापाराबाबतीत जर म्हटले तर आज जनसंपर्क चांगला वाढू शकतो, त्यामुळे आपल्या व्यापारामध्ये वृद्धी होऊ शकते. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम राहील. रात्रीची वेळ म्हटले तर दिवसभरामध्ये आलेल्या सगळ्या चांगल्या बातम्यांचा आपण रात्रीच्या वेळेस अत्यंत चांगल्या दृष्टिकोनातून साजऱ्या करू शकतात. आज आपल्याला संपूर्ण दिवस अत्यंत उत्तम आणि चांगला आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, घराच्या बाहेर जाताना केशरचा टीका कपाळावरती लावावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. आज आरोग्याच्या बाबतीत जर म्हटले तर थोडेसे काळजी घेणे गरजेचे आहे. वाहन चालवताना थोडी काळजी घ्या. मशिनीवर काम करणार असाल तर थोडं नीट लक्षपूर्वक लक्ष ठेवून काम करा. अचानक काहीतरी अपघात घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घेणे गरजेचं आहे. आज शक्यतो कुटुंबियांसोबत वेळ घालवलेला आपल्यासाठी अत्यंत उत्तम राहील. रात्रीच्या वेळेस मात्र आपल्याला आपले मित्र परिवार चांगले भेटण्यासाठी येऊ शकतात. रात्रीची वेळ आपल्यासाठी थोडी चांगली आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, मारुतीच्या मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 25%. आज थोडी काळजी गरजेची आहे. नववे नक्षत्र आश्लेषा नक्षत्र. आज विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्तम कालावधी आहे. स्पर्धा आणि परीक्षेमध्ये चांगले यश लाभणार आहे. नोकरीच्या ठिकाणी म्हटले तर आपल्या अधिकाऱ्यांकडनं म्हणजे आपल्या बॉस कडनं आपल्याला चांगली शाबासकी मिळेल, म्हणजे आपल्या कामाचे कौतुक होण्याची आज शक्यता खूप जास्त आहे. मात्र संध्याकाळी 6:15 नंतर थोडं सावध राहणे गरजेचे आहे. कोणावर विश्वास ठेवू नका. जेवण करताना व्यवस्थित करा. शिळे अन्न खाऊ नका. बाहेरचा आहार आज शक्यतो टाळलेला चांगला राहील. ॲलर्जी होऊ शकते. पोटा संबंधित तक्रारी जाणवू शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे, पक्ष्यांना हिरवे मूग खाऊ घालावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. 10वे नक्षत्र मघा नक्षत्र. सामाजिक क्षेत्राच्या बाबतीत म्हणतात आज समाजातले लोक आपल्याला विरोध करू शकतात, त्यामुळे राजकारणातील लोकांनी थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. व्यापाराच्या बाबतीत म्हटले तर आपले स्पर्धक थोडा त्रास देऊ शकतात. एखादे टेंडर आपल्याला भेटता सुटणार आहे, त्यामुळे थोडीशी व्यवस्थित, आपल्याचकडे कोणी असा तर नाही ना की ज्याच्यामुळे आपले काम जाते, याची काळजी घेणे गरजेचे आहे. रात्रीच्या टायमाची परिस्थिती मात्र चांगली राहील आणि कुटुंबियांसोबत तुम्ही चांगल्या वृत्तीने वेळ घालवू शकतात. मात्र दिवसा थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, आपल्या वडीलधाऱ्या लोकांचे आशीर्वाद घ्या आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. आज आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत उत्तम अशी राहील आणि आपण चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करू शकतात आणि त्या गुंतवणुकीतून आपल्याला पुढे जाऊन परतावा देखील चांगला मिळणार आहे. प्रेमी जोडप्यांबाबतीत म्हटलं तर आज आपण दिवसभर चांगले आणि रोमॅन्टिक राहणार आहेत. आपल्या मित्र किंवा मैत्रिणी किंवा प्रियकरासोबत आजचा आपण चांगला दिवस घालवू शकतात. पूर्ण दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. मात्र संध्याकाळपर्यंत वेळ थांबवू नका. संध्याकाळ नंतरची वेळ थोडी चांगली नाही. वाद घडू शकतात, कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीमुळे वाद होऊ शकतात, त्यामुळे थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. क्षुल्लक गोष्टींवरनं सायंकाळी वाद करू नका. आजसाठी आपणास उपाय आहे, जेवताना गाईच्या तुपाचा वापर करावा, म्हणजे जेवणामध्ये गाईचे तूप सेवन करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 45%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. आज आपल्या मुलांच्या वागण्याचा आपल्या मनावर परिणाम होऊ शकतो. त्यांचे वागणे थोडे आपल्याला पटू शकत नाही, थोडे उद्धट बोलू शकतात. त्यांच्याकडे थोडे लक्ष द्या, त्यांच्याकडनं काही चुका होत नाही, ह्या गोष्टी बघणे आपल्याला गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत म्हटलं तर आपल्या मौल्यवान वस्तूंची आज आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे. एखादी मौल्यवान वस्तू हरवू शकते किंवा वेंदळेपणाने कुठेही वस्तू आज ठेवून जाऊ नका. काळजी घ्या आणि रात्रीच्या वेळेस मात्र आपल्या मनाला थोडी शांतता लाभेल. झोप आपल्याला निश्चित चांगली लागेल. टेन्शन घेण्यासारखे खूप जास्त काही नाही. रात्रीची वेळ चांगली आहे. आजसाठी आपणास उपाय, घरातून बाहेर पडताना गुळ आणि पाणी प्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. थोडी काळजी घ्यावी लागेल दिवसभर. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. आज व्यापाराच्या बाबतीत म्हटले तर अत्यंत उत्तम असा दिवस आहे. धनलाभ होऊ शकतो. आज आपल्या गल्ल्यात चांगली आवक येणार आहे, त्यामुळे लक्ष्मी निश्चित प्राप्त होईल. आज मोठे व्यवहार करण्यासाठी एकदम अत्यंत चांगला असा दिवस आहे, त्यामुळे कोणत्या बाबतीत काळजी करण्याची गरज नाही.
प्रेमाबाबतीत म्हटले तर आज नवीन नाती जुळू शकतात. जुन्या ब्रेकअप मधून बाहेर पडण्यासाठीचा आज उत्तम दिवस आहे. आणि मात्र सायंकाळी 6:15 नंतर मात्र कोणती महत्वाची गोष्ट करू नका, कोणाला भेटू नका, कोणालाही शक्यतो वेळ देऊ नका आणि महत्वाचे व्यवहार करायचे असेल तर सायंकाळी करू नका. सायंकाळची वेळ आपल्यासाठी उत्तम नाही. आजसाठी आपणास उपाय आहे, देवीच्या मंदिरामध्ये 5 मिनिटं बसून आपल्या मनातल्या इच्छा सांगाव्या व आपल्या कुलदेवताचे स्मरण करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. आज तुमच्या स्वभावामध्ये थोडा राग दिसू शकतो, मात्र उत्साह देखील राहील. राग आणि उत्साह म्हणजे आपल्याला ऊर्जेची भरमसाठ शक्ती मिळालेली आहे, परंतु त्याचा योग्य वापर करणे आपल्यासाठी गरजेचे राहील. कुटुंबामध्ये भावंडांशी आपले वाद होऊ शकतात, त्यामुळे थोडंसं वाणीवरती नियंत्रण ठेवणे गरजेचे पडेल. रात्रीच्या वेळेस आपणास धनलाभ दिसतो आहे आणि त्यानंतर आपण कुटुंबियांसोबत देखील चांगला वेळ घालवू शकतात आणि एखाद्या मोठ्या व्यवसायाबाबतीतची संधी आपल्याला आज सायंकाळी येऊ शकते. आजसाठी आपणास उपाय आहे, घराच्या बाहेर पडताना लाल रंगाचे वस्त्र धारण करून बाहेर पडावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र. आज विद्यार्थी आणि कलाकारांसाठी एकदम चांगला दिवस आहे. आपल्या मनात असलेली क्रिएटिव्हिटी किंवा आपण जे काही व्हिज्युअल करतायत ते आपण आज वस्तुस्थितीमध्ये उतरवू शकतो आणि आपण यशाची शिखर निश्चित गाठू शकतो. प्रेमाबाबतीत म्हटले तर आज आपले जोडीदार खुश राहतील आणि आपल्याला हवा तसा वेळ देण्यासाठी आज ते तयार असतील, त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम राहील. रात्रीमध्ये थोडासा फरक घडू शकतो. रात्रीची वेळ आपल्यासाठी एवढे उत्तम नाही, थोडंसं मानसिक तणाव किंवा दबाव जाणू शकतो, त्यामुळे थोडे शांत राहणे गरजेचे राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, ओम राहवे नमा या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र. आज सामाजिक क्षेत्रात जर म्हटलं तर तुम्हाला चांगली प्रगती मिळणार आहे. आज तुम्हाला सामाजिक क्षेत्रामध्ये पार्टी किंवा समारंभाचे चांगले आकर्षण मिळेल आणि तुम्ही उत्सवमूर्ती सुद्धा असू शकतात. व्यापाराच्या बाबतीत आपल्याला नवीन संधी येऊ शकतात. आपल्याला नवीन क्लायंट म्हणजे आपल्याला नवीन लोकांकडनं काहीतरी कामाच्या संधी मिळू शकतात. रात्रीची वेळ देखील आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. एकंदर म्हटलं तर संपूर्ण दिवस आपल्यासाठी खूप चांगला आहे. दिवसभर जे काम केले आहे त्याचे काहीतरी पारितोषिक तुम्हाला संध्याकाळी देखील मिळू शकते. आजसाठी आपणास उपाय आहे, पिवळ्या रंगाची मिठाई आपण वाटावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 98%. आज अत्यंत आनंदी दिवस आहे. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र. आरोग्याच्या बाबतीत म्हटलं तर थोडी दुखापत जाणवू शकते, थोडं मानसिक तणाव जाणवेल, पडण्याची भीती वाटेल, तुम्हाला सारखा आपला बॅलन्स जातो असं वाटू शकतो, चक्कर येण्याबाबतीत तक्रारी असतील, त्यामुळे जेवण व्यवस्थित करा, पाणी व्यवस्थित प्या. आज आपण आपल्या जोडीदाराचे मन दुखवू नका, नाहीतर तो आपल्यावर रागवला तर लवकर ऐकणार नाही, त्यामुळे त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी केलेल्या प्रेमी जोडप्यांसाठी आज गरजेचे राहील. रात्रीच्या वेळेस मात्र तणावातून तुमची मुक्तता होईल, झोप चांगली लागेल, पण आहार चांगला घेणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, कापूरवरती लवंग जाळावी व त्याचा धूर पूर्ण घरामध्ये पसरवावा. आजसाठी दिवसाची शुभता आहे 25%. आज थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र. नोकरीच्या ठिकाणी आज आपल्याला चांगल्या संधी मिळू शकतात. महत्वाच्या मीटिंग आपण संध्याकाळी 6:15च्या आत जर आटपल्या तर आपल्याला चांगली प्रगती किंवा पदोन्नती सुद्धा मिळू शकते, त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण नाही. मात्र सायंकाळची वेळ उत्तम नाही, संध्याकाळी महत्वाची कामे टाळलेली चांगली राहतील. कुटुंबातली अडकलेली कामे आज सकाळपासून तुम्ही व्यवस्थितरित्या मार्गी पाडू शकतात. आणि रात्री मात्र फक्त आपण प्रवास करणार असाल तर वाहन थोडे सांभाळून चालवा. रात्रीच्या वेळेस वाहन सांभाळून चालवणे गरजेचे राहील. शक्यतो लांबचा प्रवास रात्री करू नये, आपणासाठी उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, तळलेले पदार्थ म्हणजे वडापाव किंवा पाववडे गरिबाला दान द्यावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र. आज आपण व्यवहार केल्यास पैसे अटकू शकते, त्यामुळे पेमेंट अटकण्याची शक्यता आहे. आज शक्यतो पैसा न दिलेला उत्तम राहील. आजचे काम शक्यतो उद्यावर ढकलावे. आज कोणत्याही प्रकारचा पैशांचा व्यवहार नको. आज कुटुंबातली लोक आपल्याला टोमणे मारू शकतात. एवढ्या दिवसात तुम्ही काय केले असे बोलू शकतात. मनावर नियंत्रण ठेवा, रागावू नका, त्यांना अपशब्द वापरू नका. रात्रीपर्यंत मात्र सर्व व्यवस्थित होईल. घरातली वातावरण उत्तम असेल, काही काळजी करण्याचे कारण नाही. आणि आपल्याला आपल्या मुलांकडून काहीतरी चांगली बातमी येऊ शकते, त्यामुळे संध्याकाळचे जेवण आपल्याला अत्यंत चांगले राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, बाहेर जाताना कुत्र्याला बिस्किट खाऊ घालावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%.
20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र आज प्रेमी जोडप्यांसाठी अत्यंत उत्तम अशी वेळ आहे. आपली लव्ह लाईफ अत्यंत उत्तम अशी आहे, त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी खूप चांगला आहे. आर्थिक बाबतीत म्हटलं तर थोडं खर्चावर ताबा ठेवावा लागेल. आपल्या प्रियकर किंवा आपली बायको किंवा आपला नवरा आपल्याला आज जास्त खर्च करायला भाग पाडू शकतो. त्यामुळे प्रेमात किती आंधळे व्हायचे हे ठरवणे सुद्धा आपल्याला गरजेचे आहे. रात्रीनंतर थोडे शेजारचे लोक त्रास देऊ शकतात. गाडी वाहन बाहेर लावताना थोडं विचारपूर्वक लावा. आपल्याकडे पाहुणे येणार असतील तर त्यांना गाड्या नीट ठेवायला लावा, नाहीतर त्याच्यावरनं वादविवाद शेजाऱ्यांसोबत होऊ शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे, दही आणि साखर खाऊन मग घराच्या बाहेर पडावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र आज आपल्याला कामाच्या ठिकाणी खूप जास्त ताणतणाव वाटू शकतो. आपल्याकडनं काम पूर्ण होता होता अडकू शकते, त्यामुळे थोडे लक्ष देऊन काम करणे गरजेचे आहे. कदाचित आपले मोठे अधिकारी लोक आपला अपमान करू शकतात, मात्र थोडे शांत राहा. काम पूर्ण करून काहीही न बोलता आपल्या कामाच्या पूर्ततेतून त्यांना आपली शुद्धता लक्षात आणून द्या. त्यामुळे वाद टाळा. रात्री आपल्याला कामामध्ये निश्चित यश येईल, मात्र दिवसभराचे वातावरण थोडेसे त्रासदायक असू शकते. आणि विशेषतः म्हणजे आज आपण आपल्या वडिलांशी संवाद करताना सांभाळून करावा. वडिलांसोबत वादविवाद होण्याची शक्यता दाट आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, सूर्याचे दर्शन घ्यावे व सूर्याला अर्घ देऊन आदित्य हृदय स्तोत्र म्हटल्यास आपणासाठी उत्तम असेल. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 32%. थोडी काळजी घ्यावी लागेल. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र आर्थिक बाबतीत म्हटलं तर आज जुनी उधारी वसूल होण्याची शक्यता खूप जास्त दाट आहे. व्यापाराच्या बाबतीमध्ये चांगला नफा आणि फायदा होऊ शकतो. नवीन व्यापार किंवा नवीन डील्स आज होऊ शकतात. रात्रीच्या वेळेस कुटुंबामध्ये गैरसमज होऊ शकतात. आपण जास्त वेळ देत नाही असा गैरसमज आपल्या कुटुंबियांचा होऊ शकतो. त्यामुळे थोडासा समजूत काढण्याची आज गरज आहे. थोडे शांत राहा, अशांत होऊ नका. आजसाठी आपण उपाय आहे, महादेवाला बेलाचे फळ व्हावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र आज आरोग्याच्या बाबतीमध्ये अत्यंत उत्तम असा दिवस आहे. आणि विशेषतः म्हटलं तर खेळाडूंसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. त्यामुळे कोणत्याही स्पर्धेमध्ये आपणास सहजासहजी यश लाभू शकते. प्रेमासाठी आजचा दिवस एवढा चांगला नाही, कारण आपला राग आपल्या प्रेमामध्ये आड येऊ शकतो. त्यामुळे बोलताना शब्द नीट जपून वापरावे. आणि समजा आपला जोडीदार जर रागावलाच असेल तर आज सायंकाळी त्याला एखादी गिफ्ट देऊन, एखादी भेटवस्तू देऊन त्याचा राग निश्चित आपण घालवू शकतात. त्यामुळे आपला जोडीदार पुन्हा आपल्या जवळ येईल आणि आपणास आर्थिक मदत मिळू शकते. आपल्या मित्रांकडून देखील आपणास आज आर्थिक मदत लाभू शकते. आजसाठी आपणास उपाय आहे, मारुतीला शेंदूर व्हावा आणि आपली अडचण सांगावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र आज आपल्याला अत्यंत उत्तम असा दिवस आहे. शेअर मार्केटमध्ये आपण चांगली बाजी मारू शकतात. आपणास आज चांगला धनलाभ होण्याची शक्यता खूप जास्त आहे. सामाजिक बाबतीत जर म्हटले तर परदेशातून चांगली बातमी येऊ शकते. आपल्याला चांगला पुढाकार घेण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे आपले सामाजिक स्थैर्य हे टिकून राहील. रात्रीच्या टायमाला मात्र थोडी भविष्याची चिंता वाटू शकते, कारण मोठी मोठी कामे पूर्ण झालीत पण छोट्या कामांकडे दुर्लक्ष झाले हे लक्षात येईल. त्यामुळे सर्व कामांकडे नीट लक्ष द्या. आजसाठी आपणास उपाय आहे, घराच्या बाहेर जाताना निळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आज आपल्या कुटुंबामध्ये काहीतरी शुभ कार्य होणार आहे. त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील व धार्मिकता टिकून राहील. सामाजिक क्षेत्रात म्हटले तर मान सन्मान वाढणार आहे. आपल्याला काहीतरी पदोन्नती मिळणार आहे. आपल्यामुळे एखादे मोठे काम मार्गी लागते आहे. रात्री आपल्याला आध्यात्मिक अनुभव होईल आणि आपण आपल्या आराध्य दैवत अशी एकनिष्ठ आहात हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, केळीच्या झाडाचे दर्शन घ्यावे व आपल्या मनातली इच्छा सांगावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 98%. आज संपूर्ण दिवस आपला चांगला आहे. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आज आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेण्याची गरज आहे. सांधेदुखी किंवा जुने आजार आपले डोके वर काढू शकतात. त्यामुळे थोडी शारीरिक तक्रार जाणवेल. कंबर दुखणे आणि मानदुखीचे त्रास आपणास जाणवू शकतात. वातजन्य पदार्थ आज टाळलेले बरे राहतील. व्यापारामध्ये आपणास काहीतरी त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक उलाढाल आज न केलेल्या चांगल्या राहतील. मात्र रात्रीचा टाइम म्हणजे संध्याकाळ नंतरचा वेळ आपल्यासाठी उत्तम आहे. आपल्या मित्रांशी आपण संवाद साधल्यामुळे आपल्या मनावरचे दडपण
कमी होऊन आपली सायंकाळ व रात्र अत्यंत उत्तम जाईल. आजसाठी आपणास उपाय आहे, पिंपळाच्या झाडाचे दर्शन घेऊन त्याला पाणी घालावे व आपली अडचण सांगावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 15%, त्यामुळे काळजी खूप गरजेची आहे. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र. आज विद्यार्थ्यांसाठी अभ्यासामध्ये चांगली प्रगती होणार आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा किंवा कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्यासाठी आज कोणती अडचण नाही. व्यापारामध्ये नवीन ऑर्डर किंवा नवीन टेंडर भरण्यासाठी चांगली वेळ आलेली आहे आणि आपण जे काम आज हातात घ्याल ते निश्चितदृष्ट्या पूर्ण होईल. मात्र संध्याकाळी 6:15 नंतरचा कालावधी एवढा चांगला नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रवास टाळा. काळजी घ्या. प्रवास करताना गाडी व्यवस्थित चेक करा आणि मग नंतर प्रवासाला जा. शक्यतो न केलेला चांगला राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, घरामध्ये शंखनाद किंवा घंटानाद करावा आणि त्यानंतर घराच्या बाहेर पडावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%. तर हे होते 11 जानेवारी 2026 चे दैनिक नक्षत्र भविष्य. आणि आज चित्र आणि स्वाती नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण आपल्या सर्व 27 नक्षत्रांना चांगली भरभराट घेऊन येऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना. आजच्या दिवशी फलादेशामध्ये केलेला बदल आपणास कसा वाटला हे आम्हाला निश्चित सांगा. आम्हाला कमेंट करा. आपल्या कमेंट आमच्यासाठी गरजेचे आहे. आणि आपले हे श्री शास्त्र चॅनल लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र फलादेशामध्ये. शुभम भवतु.